नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, न्यायालय भरती, उत्पादन शुल्क भरती 2024 यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत। तरी मित्रांनो, या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून। आज आपला पाठ असणार आहे 12वा 2024चा 12वा पाठ असणार आहे। तरी या व्हिडिओमधील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत। तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। बघा, पहिला प्रश्न विचारला आहे 69वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय ब, गांधीनगर, गुजरात। गुजरातची जी काही राजधानी आहे गांधीनगर, या ठिकाणी 69वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 हा आयोजित करण्यात येणार आहे। तर दरवर्षी मित्रांनो कोठे आयोजित करण्यात येत असतो? तर तो बघा मुंबई, महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी दरवर्षी फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार हा आयोजित करण्यात येत असतो। परंतु या वर्षीचा जो काही फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार होणार आहे तो बघा गुजरातच्या गांधीनगर या ठिकाणी होणार आहे। हे लक्षात असू द्या। केव्हा होणार आहे? तर बघा 27-28 जानेवारी या 2 दिवशी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। तर आपले योग्य उत्तर आहे पर्याय ब, गांधीनगर, गुजरात। त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न विचारला आहे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय क, आसाम। आसाम हे राज्य समान नागरी संहिता लागू करणारे देशातील तिसरे राज्य बनलेले आहे। या अगोदर बघा उत्तराखंड आणि गोवा हे 2 राज्य होते, त्यानंतर आता तिसरे राज्य बनले आहे आसाम। तर समान नागरी संहिता लागू करणारे देशातील 3 राज्य कोणते असा प्रश्न विचारला तर बघा गोवा, उत्तराखंड, आसाम वरीलपैकी सर्व हे आपले योग्य उत्तर असणार आहे। परंतु सध्या प्रश्न काय विचारला तर समान नागरी संहिता लागू करणारे देशातील तिसरे राज्य कोणते तर ते आहे आसाम। त्यानंतरचा बघा पुढचा तिसरा प्रश्न, नुकतंच पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडल्या? तर योग्य उत्तर बघा पर्याय क, घोगला बीच, जे दीव दमण मधील आहे। घोगला बीच या ठिकाणी पहिल्या बीच गेम्स स्पर्धा 2024 या आयोजित करण्यात आल्या होत्या। तर यामध्ये बघा पहिला क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला आहे? तर बघा मध्य प्रदेश या राज्याने यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे। यामध्ये बघा 7 सुवर्ण पदकासह एकूण किती पदक जिंकले तर ते बघा 18। मध्य प्रदेशने 7 सुवर्ण पदकासह एकूण 18 पदके जिंकले आहेत। त्यानंतर खालोखाल दुसरा क्रमांक आहे तो आपला महाराष्ट्राचा। महाराष्ट्राने बघा 3 सुवर्ण पदकासह एकूण 14 पदके जिंकली आहेत। महाराष्ट्राने एकूण 14 पदके जिंकली आहेत आणि मध्य प्रदेशने एकूण 18 पदके जिंकले आहेत। पार कोठे पडलं? घोगला बीच, दीव दमण। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, इंडोनेशिया। इंडोनेशिया या देशामध्ये टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 ही आयोजित करण्यात आली होती। आणि याच स्पर्धेमध्ये बघा आपला जो काही भारतीय ग्रँडमास्टर आहे आर प्रज्ञानंदा याने चीनचा विश्वविजेता डिंग लिरेन ज्याला पराभूत करून भारताचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू हा आर प्रज्ञानंदा बनला आहे। डिंग लिरेन चीनचा बुद्धिबळपटू याला हरवून आर प्रज्ञानंदा हा भारताचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू हा बनलेला आहे। अगोदर कोण होता तर बघा विश्वनाथन आनंद, त्याला मागे टाकून भारताचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू हा आर प्रज्ञानंद बनला आहे, जो भारताचा 52वा ग्रँडमास्टर आहे। आणि त्याची बहीण भारताची 84वी ग्रँडमास्टर आहे कोण? आर वैशाली रमेश बाबू। त्यानंतर बघा 5वा प्रश्न, लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा नुकतंच पॉवर पॉईंट इंडेक्सने जारी केले आहे लष्करी क्षमतेच्या बाबतीत। तर त्यामध्ये पहिला देश कोणता? तर बघा अमेरिका। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने
जारी केलेल्या लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे तर बघा अमेरिका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तो रशिया. त्यानंतर येतो चीन आणि आपला भारत आहे तो चौथ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने जारी केलेल्या लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे जगातील सर्वोत्तम शक्तिशाली देशामध्ये भारत हा चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चीन. त्यानंतर जगात कोणत्या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने जारी केलेल्या यादीनुसार बघा जगामध्ये भूतान, पर्याय ब, भूतान या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे. मित्रांनो यामध्ये बघा 145 देशांची यादी आहे आणि या 145व्या स्थानावर कोण आहे तर तो भूतान हा जगातील सर्वात कमकुवत देश आहे सैन्याच्या बाबतीमध्ये. त्यानंतरचा बघा 7वा प्रश्न आहे, दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषद 2024 ची थीम काय आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, रिबिल्डिंग ट्रस्ट. रिबिल्डिंग ट्रस्ट ही दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषद 2024 ची ही थीम आहे. याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया बघा. पर्याय ड आहे गेटवे टू द फ्युचर. ही कशाची थीम आहे तर बघा जी काय गुजरातमध्ये समिट झाली, वायब्रंट गुजरात समिट गांधीनगर या ठिकाणी, तर त्याची ही थीम आहे. वसुधैव कुटुंबकम तर 2023 मध्ये भारतामध्ये जी G20 शिखर परिषद पार पडली त्याची ही थीम आहे. आणि इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट तर ही जो काय भारताचा 2023चा पृथ्वी दिवस होता त्याची ही थीम आहे, इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट. त्यानंतरचा बघा 8वा प्रश्न विचारला आहे, कोणती कंपनी ही भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड LIC. LIC ही SBIला हरवून भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. कोणाला हरवून तर SBIला. कोणती बनली आहे LIC. तर LIC बाबत आपण थोडीशी माहिती पाहूया. LICचा फुल फॉर्म काय बघा, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ. त्याची स्थापना केव्हा झाली होती तर 1 सप्टेंबर 1956 साली. सध्याचे अध्यक्ष विचारले तर कोण आहेत सिद्धार्थ मोहंती आणि व्यवस्थापकीय संचालक विचारले तर बघा R दुराईस्वामी. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे 9वा, जल्लीकट्टू उत्सव 2024 कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क तमिळनाडू. तमिळनाडू या राज्यामध्ये जल्लीकट्टू उत्सव 2024 हा साजरा केला जात आहे. तसंच या ठिकाणी बघा पोंगल, तमिळनाडूमध्ये पोंगल उत्सव हा देखील साजरा केला जातो. गुजरातचा कोणता आहे तर बघा नवरात्र आणि उत्तरायण. गुजरात या राज्याचा सण कोणता आहे नवरात्री आणि उत्तरायण. ओडिसा या राज्याचा कोणता आहे तर बघा जगन्नाथपुरी रथयात्रा. हा उत्सव ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गुजरातमध्ये नवरात्री, उत्तरायण. आणि मध्य प्रदेशचा आपला महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा गुढीपाडवा हा उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्यानंतरचा बघा 10वा प्रश्न आहे, आशियाई बौद्ध परिषद 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी आशियाई बौद्ध परिषद 2024 चे आयोजन हे करण्यात आले आहे. ती कितवी परिषद आहे तर बघा 12वी.
त्यानंतरचा 11वा प्रश्न आहे, 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, फरीदाबाद हरियाणा. फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 हा सुरू झाला आहे. 2024 ला सुरू आहे, पण तो आहे कोणत्या वर्षाचा? 2023चा. 2023 हा 2024 या वर्षामध्ये होत आहे. 8वा कोणत्या ठिकाणी पार पडला होता? तर बघा, भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी 8वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2022चा 2023 मध्ये पार पडला होता. तो 8वा होता भोपाळ मध्य प्रदेश. आणि 9वा 2023चा हा 2024 मध्ये पार पडत आहे. तो कोठे पार पडत आहे? तर तो फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी. त्यानंतर बघा 12वा प्रश्न आहे, आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव कोणाला दिला जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, रंजन गोगोई. रंजन गोगोई यांना आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव हा रंजन गोगोई यांना दिला जाणार आहे. तर रंजन गोगोई कोण होते? तर बघा, ते भारताचे 46वे सरन्यायाधीश होते. भारताचे 46वे सरन्यायाधीश होते. त्यानंतरचा बघा 13वा प्रश्न आहे, MSCI इमर्जिंग मार्केट्स इंडेक्स मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, दुसऱ्या स्थानी. MSCI इमर्जिंग मार्केट्स इंडेक्स मध्ये भारत हा दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी कोण आहे? तर बघा, चीन. चीन हा देश पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी भारत हा देश आहे. त्यानंतरचा बघा 14वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, कर्नाटक. कर्नाटक या राज्य सरकारने युवा निधी योजना ही सुरू केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सध्या कोण बनले आहेत नवीन? तर ते बघा, सिद्धरमैया. सिद्धरमैया हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. अगोदर कोण होते? तर बसवराज बोम्मई. बसवराज बोम्मई यानंतर नवीन कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आहेत सिद्धरमैया. आणि जर राज्यपाल विचारले तर कोण आहेत? बघा, थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल आहेत. त्यानंतर बघा 15वा प्रश्न, नीती आयोग अहवालानुसार कोणत्या राज्याने गरिबीत सर्वाधिक घट नोंदवली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याने नीती आयोग अहवालानुसार गरिबीमध्ये सर्वाधिक घट नोंदवली आहे. तर या नीती आयोगाबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर बघा, 1 जानेवारी 2015. 1 जानेवारी 2015 या रोजी नीती आयोगाची स्थापना झाली होती. त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा, पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष होते. म्हणजे सध्या कोण आहेत? तर बघा, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन बेरी. सुमन के बेरी हे नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष आहेत. आणि जर CEO विचारले तर CEO कोण आहेत? तर BVR सुब्रमण्यम. BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सध्याचे CEO आहेत. आणि याचा फुल फॉर्म विचारला तर बघा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे विचारला तर बघा, UP नंतर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तर ते आहे बिहार. गरिबीत घट नोंदवलेली आहे त्यामध्ये दुसरं राज्य आहे बिहार, तिसरं राज्य आहे मध्य प्रदेश आणि पहिला राज्य विचारले तर उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा बघा 16वा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, विजयवाडा आंध्र प्रदेश. विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तर त्याची उंची किती आहे तर बघा, ती आहे
206 फूट एवढी उंची त्या पुतळ्याची आहे आणि त्याचे अनावरण कोणत्या दिवशी करण्यात येणार आहे तर बघा 19 जानेवारी या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. ते कोण करणार आहे तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी हे त्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यांच्या हस्ते ते केले जाणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे IMP 16 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि लाईक करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.